बोल. हॅलो, काय चाललंय? हे बघा, आमची बायको चालली आहे साड्या नीट करायला. नीट कराय काय म्हणते त्याला? ब्लाऊज शिवायला. ब्लाऊज शिवायला. हां. आणि रॉकेला चल म्हणली पहिली आणि परत म्हणते नको. हां, रॉकेट तयार झाला आमचा, बघा आता कसा आहे का? बघा, रॉकेट आज तयार झाला आता. आज आज हां, व्हिडिओला इकडे- इकडे- मिस्टरांनी मागं- सुरुवात मागं- केलेली मागं- आहे. बघ. बघा रॉकीचं काय चाललंय. हां, त्याला चल म्हणले आणि परत आता नको म्हणला. बिचारा रागाला गेलाय. हां, चल आहे म्हणतोय का? आता, चल म्हणतोय. कुठे जायचंय आई? चल कुठं चल कुठं बेल्ट बेल्ट घे. कुठे जायचंय? बेल्ट कुठं आहे तुला? बेल्ट घे. कुठे जायचंय रॉकी? बेल्ट. हां, बेल्ट कुठं आहे बघ. कुठे जायचंय? काय 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 कुठे जायचंय? तर आज मिस्टरांनी सुरुवात केली आहे बघा व्हिडिओला. तर कसं वाटलं सांगा तुम्हाला कमेंटमध्ये. चला, मी आज ब्लाऊज शिवायला टाकायला चालले. भरपूर दिवस झालं, 4 साड्या झाल्या त्या शिवल्याच नाही. ती ब्लाऊज आता गणपती आले ब्लाऊज शिवायला टाकते आणि भाजी पण आणते. दररोज पोरांच्या डब्यासाठी ना सकाळचं काय बनवायचा प्रश्न पडतोय दररोज, सकाळ संध्याकाळ. तर म्हटलं चला आज थोडीफार काहीतरी भाजी घेऊन येऊ. इथंच आमच्या बिल्डिंगमधनं दुसऱ्या बिल्डिंगमध्ये सोसायटीतच भाजी भेटते, ती विकायला आणते ती. त्यांच्यापासूनच म्हटलं आणावं काय असेल तर थोडीफार. तर चला, इथं बघा मी भाजीला गेले पण भाजी काही भेटलीच नाही, फक्त वांगी भेटली, तेवढीच घेऊन आले मी. कारण उद्या रविवार आहे ना, त्याच्यामुळं उद्या आमच्या इथं मार्केट भरतं ना, त्याच्यामुळं मग काय भाजी नव्हती आणलेली त्यांनी. भाजी घेऊन तेवढीच वांगी भेटली, तेच घेऊन आले ब्लाऊज शिवायला टाकून. आणि घरी आले बघा, झाडलोट केली, दिवाबत्ती केली आणि मुलं वगैरे सगळी कामावरनं आले, सगळ्यांसाठी चहा बनवला. चहा घेतला. परत ना सोहम आमचा छोटा मुलगा माझा नाईटला जायचा होता ना, त्याच्यासाठी म्हटलं जेवण पटकन करून घ्यावं म्हटलं. आणि पाण्याचा एक प्रॉब्लेम चालू आहे आमच्या इथं बघा सारखा. एक दिवस नाही येतं, एक दिवस येत नाही, असं चालू आहे. पाणी पण आलेलं, ते पण भरायचं चालू होतं, जेवण पण बनवायचं चालू होतं, सगळं सोबतच चालू होतं काम. म्हटलं पहिला पटकन जेवण बनवून घ्यायचं म्हटलं आणि त्याला डबा द्यायचा. 8 वाजता बरोबर जातो तो कामावरनं, त्याच्यामुळं म्हटलं पहिलं जेवण बनवून घेतलं. त्याच्यापुरतं जेवण बनवून घेतलं. भाजी, वांग्याची भाजी, भरलं वांगं बनवले बघा मी इथं. काय नाही, फक्त खोबरं थोडंसं घेतलेलं आणि शेंगदाणे आणि आलं लसूण, थोडंसं जिरं आणि थोडंसं तीळ, हे सगळं भाजून घ्यायचं थोडं थोडं आणि मिक्सरला बारीक करायचं, कोथिंबीर टाकून वाटण करायचं त्याचं. आणि त्याच्यात आपलं घरचं काळं तिखट आणि मीठ आणि थोडासा गरम मसाला वगैरे असं मिक्स करून थोडंसं भिजवायचं पाण्यानं, वल्ला करायचं आणि वांग्यात चांगलं भरून घ्यायचं. वांग्यात भरून घ्यायचं आणि वांगी पहिला ना तेलात थोडीशी वांगी भरून घेतली का तेलात भाजायची थोडीशी, म्हणजे परत त्याचा कच्चा असा वास येत नाही त्याचा भाजीचा. म्हणून थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते बाकीचा राहिलेला मसाला टाकायचा त्याच्यात आणि थोडंसं पाणी टाकायचं. हे असं केलं ना तरच आमच्यात खात्यात वांगी, नाहीतर असं वांगं खात नाहीत. ते फोडी वगैरे करून आपण भाजी बनवतो ना, तशी केली का नाही मग खात नाहीत, काढून ठेवतात त्याच्यातले. इथं बघा भाजी पण झाली, त्याच्यापुरता हे पण चपात्या पण 4-5 करून घेतल्या त्याच्यापुरत्या डब्यापुरत्या त्याच्या. भात पण बनवला, कारण त्याचा उपवास होता, आज शनिवार होता ना, त्याच्यामुळं म्हटलं भात पण केला होता मग त्याच्यासाठी. मग त्याला पहिला टिफिन भरून दिला त्याच्यासाठी डबा आणि म्हटलं जा म्हटलं, तो त्याला वेळ होत होता म्हणून. आळूवडी बनवायची होती पण म्हटलं आता वेळ नाही, जा म्हटलं राहू दे तुला सकाळ खा म्हटलं, म्हणून त्याला काही दिली नाही डब्याला मी आळूवडी. इथं बघा डबा वगैरे भरून घेतला आणि त्याला पहिला दिला, ते गेला. तर ह्याची चालली होती मस्ती बघा, ही रॉकी लय मस्ती करतोय आमचा. पोरं बाहेर चालली म्हटली की असं वाटतं त्याला मला पण घेऊन जावं ह्यांनी. इथं बघा आळूवडं बनवली मी. आळूवडीसाठी हे साहित्य घेतलं, हे आपली हिरवी मिरची, आलं लसूण, थोडासा गूळ आणि तीळ आणि हे जिरं घेतलेत. हे सगळं मिक्सरला मिक्स करून बारीक करून घ्यायचं. गूळ टाकायचा थोडासा, म्हणजे ना जरी समजा खाज वगैरे जर त्याची कसं आळूवडीची खाज येते ना काय काय,
मग ती खाज येत नाही. ते गूळ नाही तर चिंच असलं तर चिंचेचं पाणी करून ते टाकलं तरी पण चालतंय, त्याच्यामुळं पण खाज होत नाही अजिबात. आणि हे कसं देशी पानं होते त्याच्यामुळं ह्याची काही खाज होत नव्हती. गावाकडून पानं आणलेली होती त्याच्यामुळं ह्याची काही खाज होत नव्हती. आणि ह्याच्या पूर्ण शिरा वगैरे काढून घ्यायच्या बघा मागनं. ते पाठीमागची शिरा असतात ना, ते दांड्याचे काढून शिरा काढून घ्यायच्या चांगल्या. आणि मग त्याला पानं स्वच्छ धुवून घ्यायची. मी धुवून स्वच्छ इथं नितळत ठेवलेली पानं, त्याचं पाणी पूर्ण नितळून मग त्याला हे लावायचं, पीठ लावायचं बेसनचं मिक्स केलेलं आपण. इथं बघा पीठ पण मी मिक्स करून ठेवलेलं आणि ते लावून घेतलं सगळं व्यवस्थित. अशी मी डबल पानं टाकलेत बघा. डबल पानं टाकून म्हणजे दोन्हीला पण लावून घ्यायचं पीठ. असं डबल पानं हातरायची, दोन्हीला पण पीठ लावून घ्यायचं. पहिला इकडून दोन्ही साईडनं दुमडून मग अशी त्याची सुरळी करून घ्यायची. आणि ह्याच्यात मी चाळणीत ठेवले मी, म्हणजे कसं पटकन उकडतात ते चाळणीत ठेवल्यावर. इकडं पाणी पण गरम करायला ठेवलेलं मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं ना, त्याच्यात थोडासा हे टाकायचं, लिंबू टाकायचा. पातेलं कसं गरम पाण्यानं असं काळं नाही पडत लिंबू टाकल्यावर. लिंबू टाकून मग पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यात. इथं बघा सगळ्या वड्या वगैरे ठेवल्या आणि चांगलं पॅक झाकून ठेवलं. चपात्या पण करून घेतल्या. मला अजून कपडे वगैरे धुवायची होती, कारण पाणीच नाही ना, पाण्यामुळं सगळं कामं राहिलेली तशीच. भांडे वगैरे घासलेली मी, फक्त कपडे बिपडे राहिलेली धुवायची. मग कपडे वगैरे धुवून घेतली. तोपर्यंत आळूवडी पण उकडलेली बघा. उकडली कशी वळकायची, चाकू नाहीतर चमचा वगैरे त्याच्यात असं हे करायचं, त्याच्यात घालून बघायचं. जर पीठ जर नाही लागलं त्याला तर समजायचं चांगली उकडली. चांगली थंड करून घ्यायची आणि मगच कापायची, नाहीतर मग ते व्यवस्थित कापत नाही, त्याचे तुकडं होत नाहीत व्यवस्थित. चांगली थंड झाली ना, तुकडं खूप छान होते त्याचं, मस्त असं होते. आणि खूप छान झालेली बघा आळूवडी. ही अशी एकदा करून बघा माझ्या पद्धतीनं, लय भारी होते आळूवडी. तेल चांगलं गरम करायचं आणि त्याच्यात थोड्या करून टाकायच्या. मी काही ह्या सगळ्या नाहीत तळून घेतल्या, थोड्याशाच घेतल्या आणि बाकीच्या तशाच ठेवल्या, फ्रीजमध्ये ठेवायच्या. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा खायचे तेव्हा तळायच्या त्या. ते बघा मस्त असा कलर आलता बघा, सोनेरी, खूप छान झालेल्या, एकदम खुसखुशीत होत्या तो वड्या अशा. एकदा करून बघा अशा माझ्या पद्धतीनं, खूप छान होतात बघा. पूर्ण तेल नितळून घ्यायचं, तेल पण नाही त्याच्यात, अजिबात तेल राहत नाही. खूप छान होते ते, एकदम खुसखुशीत होतात बघा अशा. एकदा अशा करून बघा नक्की. सगळा स्वयंपाक वगैरे झाला, जेवायला आम्ही बसलेलो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.